बातमी छत्रपती संभाजीनगरमधून बातमी एनडीटीव्ही मराठीच्या इम्पॅक्टची। समृद्धी महामार्गालगत जनावरं चरवणारा जो व्यक्ती होता त्याच्यावरती आता गुन्हा दाखल झालेला आहे। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मेंढपाळावरती कारवाई झालेली आहे। एनडीटीव्ही मराठीनं या संदर्भातली बातमी दाखवली होती। त्या मेंढपाळासोबत बातचीत सुद्धा केली होती आणि यावेळी त्याने आपण महामार्गाच्या बाजूला मेंढ्या चरण्यासाठी आणत असतो, कधी कधी त्या महामार्गावर सुद्धा जातात असंही सांगितलं होतं। त्यानंतर आता इम्पॅक्ट आपण एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा पाहतो आहे। जो व्यक्ती आपल्या मेंढ्या या समृद्धी महामार्गाच्या लगत चरायला आणायचा त्याच्यावरती आता गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, आपणच या संदर्भात खरं तर हा सगळा रिपोर्ट दाखवला होता, बातचीत सुद्धा केली होती आणि आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काय कारवाई होऊ शकते पुढे? सगळे वाहन चालतात त्या समृद्धी महामार्गावर अचानक पद्धतीने जनावरं येत असल्याचा प्रकार समोर आला होता आणि तो आपण सगळ्या महाराष्ट्राला दाखवला। आपण त्यावेळी तिथे एक शेळी मेंढी पालक जो होता तो शेळ्या तिथे चारत होता ते देखील दाखवलं होतं। यावेळेसच तिथे रस्त्यावर एक कुत्रा देखील समृद्धीच्या मध्य मार्गावरून कसा फिरत होता हे देखील दाखवलं होतं। आणि त्यानंतर आता समृद्धी महामार्ग प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे। समृद्धी महामार्गाला खेटून जी लोक जनावरं चारतात, मेंढीपाळ करतात अशा लोकांवर कारवाईला सुरुवात झालेली आहे। आणि आपल्या बातमीनंतर वन विभागाचं पथक या ठिकाणी पाहणीसाठी गेलं, त्यावेळेस त्यांना एक मेंढपाळक तिथे मेंढ्या चारताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर त्याला जाब विचारण्यात आला आणि पुढे वन विभागाच्या तक्रारीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीत एनडीटीव्ही मराठीने ही बातमी दाखवली होती। समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांचा जीव कसा मुठीत धरून त्यांना प्रवास करावा लागतो, कारण अचानक पद्धतीने जर एखादं जनावर रस्त्याच्या मधोमध आलं तर ती गाडीचा वेग 120 पेक्षा जास्त असतो आणि ती कंट्रोल कशी करायची, मोठा अपघात होऊ शकत होता। आणि हे सगळं चित्र आपण दाखवल्यानंतर आता प्रशासन खडबडून जागा झालेला आहे। पहिला गुन्हा दाखल झालेला आहे। यासोबतच आता वन विभाग सतत समृद्धी महामार्गाच्या बाजूला जी क्षेत्र सोडलेलं आहे किंवा जी बाजू आहे त्या ठिकाणी आता गस्त करणार आहे आणि या ठिकाणी जी जनावरं चारतात किंवा येतात अशा लोकांवर कारवाई केली जाणार आहे, त्यांना सूचना दिल्या जाणार आहे। त्यामुळे एकंदरीत समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी हा मोठा दिलासा म्हणता येईल आणि एनडीटीव्ही मराठीने ही बातमी दाखवली, त्यानंतर हा इम्पॅक्ट पाहायला मिळतो। वैष्णवी, अर्थातच